3-1 ने भारताने मालिका गमावली. गौतम गंभीर इरा पूर्णपणे फ्लॉप. रोहित, विराट, ऋषभ पंत, शुभमन गिल सर्व फ्लॉप झालेले आहेत. तर मित्रांनो, गंभीर जेव्हापासून कोच झाला आहे तेव्हापासून भारताने श्रीलंकेविरुद्ध, आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका गमावलेल्या आहेत. तर गंभीर इरा पूर्णपणे फ्लॉप आहे. तर भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 3-1 ने भारताचा पराभव झाला. यामध्ये खूप काही कारणे आहेत. यापैकी कोचचेही कारण आहे. कोचच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित होत आहे. नंतर विराट कोहली, रोहित शर्मा हे सर्व फ्लॉप झालेले आहेत. रोहित शर्माने या कसोटीमध्ये फक्त 31 धावा केलेल्या आहेत. तर विराट कोहलीने पहिल्या कसोटी सामन्यामध्ये फक्त 100 केले होते. नंतर 3, 4, 10 अशा त्याच्या धावा आहेत. तर शुभमन गिलही चौथ्या कसोटीमध्ये स्थान मिळाले नव्हते, परंतु 5व्या कसोटीमध्ये त्याला स्थान मिळाले. तर 5व्या कसोटीमध्ये त्याने 20 धावा, 22 धावा अशा धावा केलेल्या आहेत. तर सर्व फ्लॉप झालेले आहेत. फक्त यशस्वी जयस्वाल आणि जसप्रीत बुमराह, बॅटिंगमध्ये यशस्वी जयस्वाल आणि बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराह हे दोनच खेळाडू भारताकडून खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरे खेळाडू पूर्णपणे फ्लॉप झालेले आहेत. रवींद्र जडेजाही काही चमकदार कामगिरी करू शकला नाही. ऋषभ पंतने 5व्या कसोटीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये चांगली पारी खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्याही बॅटमधून 62 धावा निघाल्यानंतर तोही फ्लॉप झालेला आहे. तर गंभीर इरा पूर्णपणे फ्लॉप झाला आहे का? राहुल द्रविड होता तेव्हा भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला होता. तर विराट कोहली आणि रोहित शर्मा याच्या खेळण्याच्या बाबतीतही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर